पण लिटरली मॅगी मध्ये दूध पण घालतंय. गेलो दूध गाय. मी थोडं इकडं तिकडं बघालतो आणि मला काय सापडलं पूर्ण मिळतात. हे पण थोडंसं घालूया. हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सध्याचा सीन असा आहे की खाली ट्युशन चालू आहे आणि मला थोड्या वेळानं अमृताला कॉलेजला सोडायला पण जायचं. तर या दोघांचा सध्या नाश्ता चालू आहे आणि बाहेर कोण नाही आहे. स्वतः ह्यांचा नाश्ता होतं मला बाहेर बसावं लागेल. आम्ही सकाळचा लेक्चर वगैरे त्यांनी सोडून बघा आम्ही वडापाव खायला आलोय. आणि तसं बघायला गेलं तर आत्ता वाजलेत 11:15. ॲक्च्युली काल आमचा प्लॅन झालेला की टिफिन वगैरे काय आणायचं नाही आणि आम्ही असं बाहेर काहीतरी खाणार. सो आत्ता तर वडापाव खायला आणि थोड्या वेळानं अजून काहीतरी तर आम्ही आता कुठं चाललोय, काय करायला चाललोय माहिती नाही, काय नाही, असंच फिरायला बाहेर निघलोय. बघू. आणि अमृता हे घरात बघितल्यावर ओरडा खाणार आहे. गाईज, आमचा प्लॅन आता पाणीपुरीचा आणि दाबेलीचा झालेला, पण दोन्ही पण दुकान बंद आहे. आता आमचं काय ठरलंय सांग. आईस्क्रीम खाणार आहोत आम्ही आता. हे नको, मला नाही आवडत चॉकलेट. आमचं चायनीज खाऊन झालंय. आणि कसं वाटलं चायनीज? उलटी आली. मी तर फर्स्ट टाइम खाल्लंय ब्रो. इतकं घाण होतं ना. काही नाही. तिथं सगळीकडं चालू होतं पण तिथं बसायला होतं म्हणून आम्ही तिकडे आत गेलेलो. पण अजिबात आवडलेलं नाही आम्हाला. काय तो होम ह्याला आलाय आणि पाऊस पडायलाय थोडा, जरा मीडियम आहे असं काही मी सगळा तो भिजलाय. तर आता वाजले संध्याकाळचे 6:45 आणि एडिटिंग करायला आणि मला आता भूक लागल्या. सो खाली मॅगी पडल्या. स्वतः जाऊन मी पहिला मॅगी करणार आणि मॅगी खाणार आहे. मॅगी तर वर ठेवते आमच्याकडे. तर मी मॅगीमध्ये लई काय काय घालणार आहे आणि बघूया की ही मॅगी कशी होत्या. मला पण माहिती मी काय काय घालणार आहे, पण जे सापडेल ते मी सगळं घालणार आहे. तर जोपर्यंत तेल तापले तोपर्यंत मी ह्यातली मॅगी ह्यात काढतो. मॅगी मसाला. परत हे आहे आमचा मसाल्याचा डब्बा. Five minutes later. थँक्स. त्याच्यातले मी काय घालणार आहे मला पण माहित नाही, पण हा मी गॅरंटी देतो मॅगी चांगली होणार आहे. काल काय चांगली होणार आहे. चांगली ही मी टाकलो जिरा. तर काहीच कांदा आणि टोमॅटो पण टाकला असतो, पण इथं कसं आहे माहिती आहे, चिरायला कंटाळा मला बी आणि हिला बी. मी तर करणार कांदा आता ते तेल पण तापले, असं पण लईच तापले. सो कांदा आणि टोमॅटो जरा अगोदर चिरून ठेवायला पाहिजे होतं. कांदा आणि टोमॅटो मिक्स चिरणार. तोपर्यंत हे मी गॅस बंद केलाय. तो काहीच कांदा आणि टोमॅटो कापून झालेला आहे आणि मी हे यात परत टाकणार आहे. आणि हे आहे मॅगीचा मसाला आणि ह्याच्यात आपण अजून खूप काय ॲड करणार आहे. तर हा मीठ, चटणी, चाट मसाला, आमसूल पावडर. आता करूया ह्याला मिक्स. सांडलं गाईस, कांडो काय गाईच. सो आता आपण मसाला ॲड करूया सगळा व्यवस्थित. Two 2,000 years later. सो मी एक गोष्ट ऑब्झर्व केल्या, जेव्हा मी तेलातली मॅगी करतो ना तेव्हा मॅगीचा वास येत नाही, पण आपण जेव्हा नॉर्मल मॅगी करतो ना तेव्हा जो मॅगीचा वास येतो ना हा हा हा. पण सध्या मी तेलातली मॅगी केली. मॅगी ऑलमोस्ट रेडी होत आहे. गाईस, हे बघ इथं काय आहे, दूध. गाईस, माझी असं खूप इच्छा व्हायला, हे दूध बघितल्यावर ना माझी खूप इच्छा व्हायला की दूध मॅगीमध्ये घालावं. सो गाईस, हे दूध आहे. पण काही दूध मॅगीमध्ये कोण घालतंय? पण हा आज ट्राय करूया. ठीक आहे, कशी मॅगी लागते बघूया आपण. आज ट्राय करूया. ही गेली आणि हा थोडंसं घालणार, जास्त नाही घालणार. हे गेलो दूध. हा बस. आता मॅगी कशी होणार मला नाही माहिती, पण लिटरली मॅगीमध्ये दूध पण घालतंय. गाईस, मी थोडं इकडं तिकडं बघालतो आणि मला काय सापडलं पूर्ण मिळतात. हे पण थोडंसं घालूया.
मला माहीत नाही मॅगी कशी होणार आहे, कारण मी बोर मिठाई बी घालवलं यार. अरे पड, अरे पड, हा पडलं बस. गाईज मी घातलं पहिला तेल, मग कांदा, मग टमॅटो, मग वेगवेगळ्या टाईपचे मसाले, जिरा पण होता त्या, ते सोडून दूध आणि ते सोडून बोर मिठा. मला माहित नाही काय होणार आहे. गाईज मला नाही वाटत आतापर्यंत मॅगीमध्ये दूध कोण घातलं असं. नाही घातलं दूध, सांगते मला. विचार आलता मला पण घातलो नाही. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. सो अमृता मॅगी टेस्ट करताना कशी झाल्या? One eternity later. कशी झाले हो? कशा आहे? बेस्ट. मला माहिती आहे माझं काय म्हणते त्याला, कॉन्फिडन्स की मॅगी बनवणार. हा कुकिंग स्किल्स. कुकिंग स्किल्स लाईक आणि मॅडम कुकिंग स्किल जे काय होतं ते मी यात घातलं तेवढंच. सिक्रेट आहे, लक्षात ठेवा. सो आता आमच्या इथे इचलकरंजीमध्ये ना बैलांची शर्यत असते 9, 9:30च्या आसपास काहीतरी असते. सो गाईज बाहेरचं सध्या वातावरण बघायला गेलं तर जरा पाऊस पण पडायला, एकदम थोडा पाऊस. सगळ्यात जेवण झालेलं आहे, आम्ही तर निघालोय, छत्री पण घेतल्या. पोलीस प्रशासनाने आजच्या मधली गाडी परंतु कमावून सगळेजण घरी चालले आहेत, आम्ही पण निघालो आता घरी. तो काय आता आम्ही जाऊन आलेलो आहे आणि आमचा थोडासा पाव झाला आहे. तर पाव काय झाला माहिती आहे काय, की आम्ही तिथं पोहोचलो आणि असं कळालं की सगळ्या बैलांच्या शर्यत्या संपल्यात. मला हर्षद काय म्हणला माहिती आहे काय, तू काय म्हणलास मला 11 वाजता असतात. अरे मी एकदा गेलतो 11 वाजता, तो 11 वाजता चालू झालतीत 11 ते 12. मॅडम फोटो व्हिडिओ सगळे आहेत ती अजून आहेत. हा दुसऱ्या फोन मध्ये तुला पाहिजे उद्या व्हॉट्सअप. आता म्हणजे आता पण सध्या या माहोलमध्ये काय झालं की इचलकरंजी म्हणजे 10च्या पुढे कुठला कार्यक्रम नसतोय तसा, जे काय असेल 10च्या आतच. गणपतीच्या वेळी पण सगळे 10च्या आतच सगळं काम ओळखायचं असते. सो हां सध्या ते थोडासा पाऊस झाला आहे, पण जेवढं काय होतं तिथं ते मी तुम्हाला दाखवलोच. सो काही ब्लॉग एडिट झालेला आहे आणि ॲज युजल त्यावेळी माझ्याकडून ब्लॉग एंड करायचा राहिला. सो मी हा ब्लॉग आता एंड करतोय. सो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया. हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकर भेटू आपण एक ब्लॉगमध्ये. बाय.